आई धोप्याच्या पाण्याची वडी बनवणार. हो बाळा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की धोप्याच्या पानाची वडी म्हणजे कशाची वडी. तर धोप्याच्या पानाची वडी म्हणजे अळूवडी. अळूवडी ही संपूर्ण महाराष्ट्रभरात खाल्ली जाते. हे विदर्भ असो, मराठवाडा असो या तो फिर खानदेश असो, सगळीकडे अळूवडी ही अगदी आवडीने खाल्ली जाते. तीच अळूवडी आता आपण कशी बनवायची ते आपण बघूया. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे पहिले मिश्रण वाटण बनवून घेतलेलं आहे. त्यासाठी घेतलेले 5 ते 6 मिरची, लसूण, अद्रक आणि जिरं याचं मी आणि सांबार याला मिक्सरमधून काढून घेतलं. आणि त्यानंतर इथे 3 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ, पांढरे तीळ आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकलेलं आहे. आणि त्यात घालूयात आपण चवीपुरतं मीठ आणि थोडंसं आमचूर आणि चिंचेचा कोळ. चिंचेचा कोळ हा अवश्य घाला, त्यामुळं आपली अळूवडी ही एकदमच टेस्टी होते बरं का. आता इथे मी थोडीशी हळद घातली आहे आणि मिश्रणाला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. जे मिश्रण आपण पानाला लावण्यासाठी घेत आहोत त्याला ते एकदम घट्ट नसावं किंवा एकदम सैलही नसावं, ते त्याच कन्सिस्टन्सी तशीच असावी. आता आपण घेतलेलं आहे इथे अळूचं पान. अळूच्या पानाचं मी काय केलेलं आहे की देठ काढून घेतलेले आहे. देठ काढून घ्यायचे आणि त्याला बेलण्याने असं प्रेस करून घ्यायचं. देठ हे अवश्य काढाच आणि आधी अळूच्या पानाला व्यवस्थित धुवून घ्यायचं बरं का. आता आपण वडी कशी बनवायची ते बघूया. आता आपले पानं झालेले आहेत तयार. आता आपण पानाला मिश्रण लावून घ्यायचं आहे. तर रोल कसे बनवायचे ते बघूया. त्यासाठी मी इथे एक पान ठेवलेलं आहे. त्याला आता आपण या प्रकारे मिश्रण लावून घ्यायचं. असं ते खूप जाड किंवा घट्ट असं नसावं, याच कन्सिस्टन्सीचं असावं. आता आपण त्याच्यावर दुसरं पान ठेवूया. दुसरं पान हे पहिल्या पानाच्या विरुद्ध दिशेने ठेवायचं, म्हणजे आपल्याला रोल बांधायला बरं होतं. त्याला आता आपण मिश्रण लावून घ्यायचं. तुमच्याकडे अळूवडी बनते का आणि ती तुम्ही कशी बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा ना. ही अळूवडी बनवण्याची आमच्या इकडली पद्धत आहे. आता तिसरं पान घ्यायचं, ते दुसऱ्या पानाच्या विरुद्ध दिशेने लावायचं. अगदी या प्रकारे असं लावायचं बरं का. आणि त्यावरही मिश्रण लावून घ्यायचं. आता आपल्या पानाला मिश्रण लावून झालेलं आहे. आता आपण त्याला फोल्ड करून घ्यायची. कोणती एक बाजू पकडायची आणि तिला आधी फोल्ड करायचं या प्रकारे. त्यावरही थोडंसं मिश्रण तुम्ही लावून घ्या. त्याने काय होईल की आपला रोल सुटणार नाही. आता साईडच्या दोन्ही कडेच्या बाजू लावून घ्यायच्या. त्यालाही थोडंसं मिश्रण लावून घ्यायचं. अगदी या प्रकारे. आणि आता आपण याचा रोल तयार करून घेऊया. अशा प्रकारे रोल करायचा. अशाच प्रकारे आता आपण दुसराही रोल तयार करणार आहोत. हे पान थोडं मोठं आहे तर याचा रोलही थोडासा मोठाच होणार आहे. यालाही तसंच करायचं. त्याच्या विरुद्ध दिशेने दुसरं पान लावून घ्यायचं. त्यावर ते मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं असं. आणि आणखी एक पान ठेवायचं. असे तुम्ही 3-3 पानाचे रोल करू शकता. जर तुमचे पानं छोटे असतील तर तुम्ही 4 पानाचे रोल करा, नाहीतर हे 3-3 पानाचे रोलच छान होतात. ते शिजतात ते व्यवस्थित. तर मिश्रण झालेलं आहे लावून. इथे थोडंसं जास्त लागलं. आता याला आपण फोल्ड करून घेऊ. जसं आपण पहिला रोल केला होता अगदी तसंच.
आता आपलं रोल झालेले आहे तयार. आता आपण याला वाफवून घेणार आहोत. पण तुम्ही हे करू शकता जर तुम्हाला वाटलं तर, पण माझी हीच पद्धत आहे त्यामुळे मी अशीच करते. आता उरलेलं जे मिश्रण होतं ते मी या पूर्ण रोलवर लावून घेणार आहे आणि एका भांड्यात पाणी ठेवलेलं आहे खाली. ते गरम झालं की त्यावर चाळण ठेवून मस्त आपले रोल 15 ते 20 मिनिट मध्यम आचेवर वाफवून घ्यायचे. आपले रोल झालेले आहेत आता तयार. आता रोल तयार झाल्यानंतर एक काम करायचं की त्या रोलला पहिले थंड होऊ द्यायचं. थंड झाल्याशिवाय रोल कापायला घ्यायचे नाही, नाही तर तुमची वडी व्यवस्थित पडणार नाही. आपले रोल इथे थंड झाले आहे त्यामुळे वडी बघा किती छान पडलेली आहे. आता आपण सर्व वड्या कापून घेऊया अगदी या प्रकारे. आणि आता आपली वडी ना तिला सुटणारही नाही. आपल्या पूर्ण वड्या झालेल्या तयार. आता आपण तेल ठेवायचं गरम करायला आणि त्यामध्ये टाकायच्या आपल्या वड्या. वड्या टाकल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की वड्या टाकल्या त्याला हलवायचं नाही. आता आपण अर्धा 1 मिनिटानंतरच त्याला हलवायचं, त्यामुळे त्या सुटणार नाही. आता अर्धा 1 मिनिट झालेला आहे. आता आपण त्याला अलटपलट करून मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या. आता आपल्या वड्या झालेल्या तयार एकदम क्रिस्पी मस्त. आता तुम्ही घ्या मस्त या वड्या गरम गरम खाऊन आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.